आन्सर 1 कार्बन मोनॉक्साईड. एक्सप्लेनेशन स्वयंचलित वाहनांमध्ये इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो. 61 ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? आन्सर 2 अल्ट्राव्हायोलेट किरण. एक्सप्लेनेशन ओझोनचा थर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट UV किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून रोखतो. 62 ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? आन्सर 3 वातावरणातील बदल. एक्सप्लेनेशन ग्रीनहाऊस इफेक्टमुळे पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढते, ज्यामुळे हवामान आणि वातावरणात बदल होतात. 63 पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने हे अभियान हाती घेतले. आन्सर 2 जलयुक्त शिवार. एक्सप्लेनेशन महाराष्ट्र शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले. 64 कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र राज्याने घोषित केले आहे? आन्सर 1 ब्लू मॉरमॉन. एक्सप्लेनेशन ब्लू मॉर्मन या फुलपाखराला महाराष्ट्र राज्याने आपले राज्य फुलपाखरू म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. 65 त्सुनामी या जपानी शब्दातील त्सो आणि नामी म्हणजे? आन्सर 3 बंदर लाटा. एक्सप्लेनेशन जपानी भाषेत त्सू म्हणजे बंदर, हाब आणि नामी म्हणजे लाटा, वेव्स म्हणून त्सुनामीचा अर्थ बंदर लाटा असा होतो. 66 भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य बनले आहे? आन्सर 2 हिमाचल प्रदेश. एक्सप्लेनेशन स्वच्छ ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनामुळे हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य बनले आहे. 67 भारतातील पहिला व्याप मानक कोणता आहे? आन्सर 1 हिरवा मानक. एक्सप्लेनेशन हिरवा मानक ग्रीन स्टँडर्ड हा भारतातील पर्यावरणाशी संबंधित पहिला व्यापार मानक आहे. 68 जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांनी प्रायोगिक भौगोलिक निर्देशक मिळणे गरजेचे आहे असे म्हटले. आन्सर 1 घनसाळ. एक्सप्लेनेशन जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. घनसाळ यांनी भौगोलिक निर्देशकांचे महत्त्व सांगितले. 69 प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांमध्ये इंधन सम विषम फॉर्म्युला कोठे वापरला होता? आन्सर 1 दिल्ली. एक्सप्लेनेशन हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीमध्ये सम विषम ऑड इव्हन फॉर्म्युला वापरला गेला होता. 70 वातावरण उत्तर 3 कार्बन डायऑक्साईड. 1 प्रश्न 73 वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? उत्तर 3 कार्बन डायऑक्साईड. हरितगृह वायू पृथ्वीचे वातावरण ठेवण्यास मदत करतात. कार्बन डायऑक्साईड हाच एक प्रमुख हरितगृह वायू आहे. निसर्गाचे वातावरण राहते. 73 वातावरणात सर्वात जास्त प्रमाण काय आहे? उत्तर 4 नायट्रोजन. पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन वायूचे प्रमाण सुमारे 78% सर्वात जास्त आहे. 74 पर्यावरणातील घटकांचे अस्तित्वातील घटक पर्यावरणाची गुणवत्ता घसरते असे म्हणतात. उत्तर 4 प्रदूषके.
पर्यावरणाची गुणवत्ता घसरण्यास कारणीभूत घटक प्रदूषक असे म्हणतात. 75. ग्रीनपीस ही खालील कोणती काम करणार आहे? उत्तर 3. पर्यावरण. ग्रीनपीस ही एक संपूर्ण स्वयंसेवी संस्था आहे जी संरक्षण आणि संवर्धनाची स्थानिक संस्था कार्यरत आहे. 76. शिरपूर पॅटर्न पॉलिसीशी संबंधित आहे? उत्तर 1. जलसंधारण. शिरपॅट हे महाराष्ट्रातील धुळे लोकशाही शिरपूर सामान्य राजकारण, जलसंवर्धन प्रभावी आहे. जलदिन कोणत्या दिवशी चर्चा केली? उत्तर 2. मार्च 22. जलदिन जागतिक जल दिवस मार्च 22 रोजी जग केला. 78. नर्मदा बचावाच्या आंदोलनाचे माध्यम नर्मदा नदीवरून जलप्रकल्प कल्याणकारी विस्थापित व्हायला लागले आहेत. आदिवासींना न्याय मिळवून देणाऱ्या सामाजिक कार्य करत आहेत म्हणून कोणाचा नामनिर्देश करा? उत्तर 3. मेधा पाटकर. मेधा पाटील या नर्मदा बचाव आंदोलनाच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रमुख विस्थापित गुन्हेगार लोकांसाठी संघर्ष केला आहे. 79. श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा कधी केली? उत्तर 3. 2 ऑक्टोबर 2014. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मार्च 2014 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती स्वच्छ भारत अभियानाची वाढ केली. 80. जागतिक पर्यावरण दिन. उत्तर 1. 605. पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी. 81. गडचिरोली नाटक हे मनोरंजनाचे कार्यक्रम या नावाने प्रसिद्ध आहे. उत्तर 1. झाडीपट्टी. गडचिरोली ग्रामीण स्थानिक मनोरंजनाचे कार्यक्रम झाडीपट्टी या नावाने ओळखले जातात, ज्यात नाटकांचा समावेश असतो. 82. पाळला अपघात ही कोणत्या प्रकारची उदाहरणे आहे? उत्तर 2. रासायनिक आपत्ती. भोपाळ गॅस दुर्घटना भोपाळ गॅस शोकांतिका ही युनियन कार्बाईडच्या माध्यमातून सपाट मिथाईल सायनेट वायूची आयगळती शक्ती एक उच्च रासायनिक आपत्ती होती. 83. खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर 1. सिक्कीम. सिक्कीम हे भारतातील पहिले आणि काही संपूर्ण सेंद्रिय शेती गणित शेती म्हणून राज्य घोषित करण्यात आले आहे. 84. स्वच्छ भारत अभियानाचे वाक्य. उत्तर 1. एक कदम स्वच्छता की ओर. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य टॅगलाईन एक स्वच्छता कदम की ओर हे आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 3. पुन्हा. स्पष्टीकरण महाराष्ट्रातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे पहिले हरित खंडपीठ पुण्यात सुरू झाले. 86. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एक कोणते? उत्तर 3. डेसिबल. स्पष्टीकरण ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक डेसिबल आहे. 87. कार्बन टॅक्स लागू देश. उत्तर 4. न्यूझीलंड. स्पष्टीकरण कार्बन कर लागू करणारा न्यूझीलंड हा पहिला देश होता. 88. खालीलपैकी कोणत्या पदार्थांचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? उत्तर 1. प्लास्टिक. स्पष्टीकरण दिलेल्या पर्यायांपैकी प्लास्टिक हे असे साहित्य आहे जे पुनर्वापर करता येत नाही. 89. प्रतिबंधक वाहन चालकांना कोणता लागू आहे? उत्तर 3. BSVI. स्पष्टीकरण वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भारतातील वाहनांना सध्या BSVI उत्सर्जन मानके लागू आहेत. 90. कार्बन ट्रेडिंगची संकल्पना कोणत्या कराराने रूढ केली? उत्तर 1. क्योटो करार. स्पष्टीकरण कार्बन ट्रेडिंगची संकल्पना क्योटो प्रोटोकॉलने स्थापित केली. 91. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? उत्तर 2. विलासराव साळुंके. स्पष्टीकरण पाणी पंचायत संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली होती. 92. प्रथम वसुंधरा परिषद कोठे? उत्तर 3. रिओ डी जानेरो. स्पष्टीकरण पहिले पृथ्वी शिखर परिषद रिओ दी जानेरो येथे आयोजित करण्यात आली होती. 93. MPCB. म्हणजे काय? Answer 2. Maharashtra Pollution Control Board. The Maharashtra Pollution 93. 93. MPCB. म्हणजे काय? Answer 2. Maharashtra Pollution Control Board. The Maharashtra Pollution Control Board, MPCB, was established in 1970 to prevent water pollution and later adopted central legislation for air and other pollution control.
93 MPCB म्हणजे काय? उत्तर 2 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB ची स्थापना 1970 मध्ये जल प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आली आणि नंतर वायू आणि इतर प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय कायदे स्वीकारले. 94 लेखमेंढा हे वनहक्क प्रतीकन्वये मुदायिक वन शोधणारे सार्वभौम प्रथम गावा. गुण आहे. उत्तर 3 धानोरा. महाराष्ट्रातील एका विशिष्ट गावाबाबत हा एक वस्तुस्थितीपूर्ण प्रश्न आहे. 95 भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक आहे. उत्तर 3 आर्सेनिक. आर्सेनिक हा एक अजैविक प्रदूषक आहे जो भूजल दूषित करू शकतो. 96 उत्तर 1 हा मराठीतील सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. 97 उत्तर 3 आर्सेनिक. आर्सेनिक हे एक अजैविक रसायन आहे जे नैसर्गिक किंवा मानवकृत्य मूळ, खाणकाम, शेती, भूगर्भातील मंडलू असू शकते. बॅक्टेरिया, शैवाल आणि विषाणू हे जैविक प्रदूषक आहेत. 96 लॉनची बँक म्हणतात. उत्तर 1 स्थायीला. जमीन किंवा माती पावसाचे पाणी घेते आणि तेगर्भात शांतीते जमीन भूजल समाधान. या ठणठणीत मूळ विहिरी आणि बोरवेल यांना वर्षभर पाणी म्हणून जनतालाची बँक म्हणतात. 97 सुंदरला बहुगुणा यांच्या. उत्तर 3 वृक्षतोड विरोधी आंदोलन. चिपको आंदोलन हे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये झाडांच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आले होते. स्थानिक महिलांनी झाडांना कवटाळ चिपकून त्यांना तोडण्यापासून वाचवले. हे आंदोलन म्हणून वृक्षतोड विरोधी होते. 98 कस्तुरी मांजर काँग्रेस कोणत्या जिल्ह्यात येते? उत्तर 1 रायगड. कस्तुरी मांजर स्मॉल इंडियन सिव्हेट हे मुख्यत्वे पश्चिम घाटातले सदाहरित जंगलात ते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सदस्यांमध्ये पक्ष. 99 हरित सेना राज्याशी संबंधित आहे. उत्तर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन. हरसेना ही संकल्पना त्यांची वृक्षारोपण करणे, राखणे आणि पर्यावरण संवर्धन उभारणी उद्देशाने सुरू करण्यात आली. सकाळचा अहवाल वाचाळाचा उपस्थित असतो. AI स्पष्टीकरण सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सभोवतालच्या बाह्य परिस्थितींना एकत्रितपणे पर्यावरण असे म्हणतात. 101 हवेच्या प्रदूषणास. उत्तर उत्तर 2 पर्यावरण. 101 हवेच्या प्रदूषणास. उत्तर 2 कार्बन डायऑक्साईड. 102 हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन चालवले जाते. उत्तर 1 CNG. 103 ग्रीन हाऊस परिणाम कारणीभूत ठरणारा वायू. उत्तर 1 CNG. 1 CNG. CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे नैसर्गिक वायूपासून बनवलेले इंधन आहे. 2 हे सर्वात स्वच्छ इंधन. 1 प्रदूषण आणि त्याचा उपयोग कमी होते. आणि 3 पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनच्या CNG ज्वलन कमी हानिकारक उत्पादने तयार करते. 103 ग्रीन हाऊस परिणाम कारणीभूत ठरणारा वायू कोणता? उत्तर 3 कार्बन डायऑक्साईड. कार डायऑक्साईड CO2 हा हिरवा हाऊस परिणाम कारणीभूत ठरणारा वायू आहे. हा वायू वातावरणात तापदायक शोषण निसर्ग पृथ्वीचे तापमान. 104 गिधाडांचा विनाशाला कारणीभूत ठरलेला औषध घटक. उत्तर 1 डायक्लोफेनेक. डायक्लोफेनेक हे एक वेदनाशामक औषध आहे जे पूर्वी पशुधन वापरत असे. हे खाल्ल्या मृत शरीराच्या अवस्थेतील खालगिधाडांच्या गंभीर परिणाम त्यांच्या मोठ्या औषधांचा वापर केला. 105 गवत, नागतोडा, बेडूक, साप, गरुड या अन्नसाखळीस काय म्हणतात? उत्तर 2 गवताळ परिसंस्था. ही अन्नसाखळी गवताळ प्रदेशात देखणे, निसर्ग गवत हे प्राथमिक उत्पादक आहे. नागतोडा गवताला खातो, बेडूक नागतोड्याला खातो, साप बेडकाला खातो आणि गरुड सापाला खातो. 106 राष्ट्रीय उत्पन्न मोजताना प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी लक्षात घेणे म्हणजे? होय. उत्तर 1 हरितलेखा प्रणाली.
हरितलेखा प्रणाली हरित लेखांकन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना नैसर्गिक संसाधनांची ऱ्हास आणि पर्यावरणाची आर्थिक मूल्ये समाविष्ट करणे. उत्तर देशाच्या खऱ्या आर्थिक स्थितीचे आणि शाश्वत विकासाचे अधिक चित्र पहा. 107 पोलिसा. उत्तर 3-2019. जल मंत्रालयाची स्थापना मे 2019 मध्ये करण्यात आली. या मंत्रालयाचा उद्देश पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे. 108 जैवसुरक्षेशी संबंधित भागा खालीलपैकी कोणता करार आहे? उत्तर 4 कार्टाजेना करार. कार्टाजेना प्रोटोकॉल जैवसुरक्षेवरील कार्टाजेना प्रोटोकॉल हा जैवविविधता कराराशी संबंधित एक करार आहे. याचा मुख्य भर आधुनिक व तंत्रज्ञान निर्माण करून सजीव सुधारितांच्या LMOS सुरक्षितता जपून वापरण्याशी संबंधित नियम आहेत. 109 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी शोध संशोधन ही संस्था कोठे आहे? उत्तर 4 नागपूर. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था निरी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही महाराष्ट्रातील नागरी विकास संस्था आहे. ही संस्था पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन आणि विकास कार्य ओळखली जाते. 110 नागरीकरण नकारात्मक समस्यांच्या प्रभावामुळे 110. 110 नागरीकरणाचे नकारात्मक प्रभाव. उत्तर 1 अ, ब आणि क. नागरीकरण नकारात्मक समस्यांच्या प्रभावांमध्ये सुखसुविधांची कमतरता, त्रुटी आणि पर्यावरणीय पट्टी समावेश होतो. लोकसंख्येची प्रगती हे नागरीकरणाचे एक कारण असू शकते. तुमची समस्या नकारात्मक होत नाही, तर इतर कारणीभूत ठरणारा घटक आहे. 111 अन्नसाखळीतील ऊर्जा विनिमय प्रक्रिया. उत्तर 1 अन्नजाळे. अन्नसाखळीतील ऊर्जा एक्सचेंजची प्रक्रिया सुधारण्याची आणि ती अनेक स्रोत दूर होते तेव्हा त्याला अन्नजाळे फूड वेब म्हणतात. 112 हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम. उत्तर 3 वरील सर्व. हरितगृहाच्या प्रभाव परिणाम मानव समाज आणि शेतीवर, पर्जन्य न्यूनता, कमीचा पाऊस होते, सागरात आम्लतेचा स्तर वाढतो आणि सागरी समाधानाची. हे सर्व पर्याय योग्य आहेत. 113 परिसंस्था ही संज्ञा. उत्तर 3953 योग्य पर्याय 3 आहे. परिसंस्था इकोसिस्टम ही संज्ञा 1935 मध्ये आर्थर टॅन्सले यांनी नियुक्त केली. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. AI प्रतिसादांमध्ये कोणाती कोणता होता? 1 उत्तर 1 श्री माईल आयलँड. 1979 मध्ये अमेरिकेत 3 माईल आयलँड अपघात झाला. 115 उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतात. मुख्यमंत्री. उत्तर 1 श्री माईल आयलँड. 1979 युनायटेड स्टेट्स ऑफ ऑफेटेल पेनसिल्व्हेनिया 3 माईल आयलँड अणुऊर्जा खुल्लात लोकशाही होती. हासवाच्या व्यावसायिक अणुऊर्जा सर्वात मोठा गंभीर मानला इतिहास. 115 उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतात. उत्तर 1 अ, ब, क. हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये मिथेन टेक्स्ट CH_4 नायट्रस ऑक्साईड टेक्स्ट N_2 टेक्स्ट O आणि क्लोरोफ्लोरोकार्बन CFCS यांचा समावेश होतो. हे वायू पृथ्वीच्या वातावरणातील उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळे तापमान वाढीस कारणीभूत ठरते. हायड्रोजन सल्फाइड टेक्स्ट H_2 टेक्स्ट S हा विषारी वायू असून तो सामान्यतः हरितगृह वायू म्हणून गणला जात नाही. 116 खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? उत्तर 3 साप. परिसंस्थेतील प्राथमिक ग्राहक हे शाकाहारी प्राणी असतात जे उत्पादक, वनस्पती अधिकारी असतात. मेंढी, सासा आणि हरिण हे सर्व पशु प्राणी आहेत. साप हा मांसाहारी प्राणी आहे आणि तो उंदीर किंवा बेडूक यांसारखा लहान खातो. तो प्राथमिक ग्राहक नाही. 117 ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात तो? उत्तर 2 स्थिती. ओझोन वायूचा थर ओझोन थर वातावरणात स्थित. स्ट्रॅटोस्फिअर हा थर सूर्यापासून अतिनील किरण पृथ्वीवरील सजीव सृष्टी संरक्षण करतो. 118 बाष्पसंपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता किती असते? उत्तर 4,100%.
जेव्हा हवेची वाफ साधारण करण्याची क्षमता पूर्ण होते अशी हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. 119 जोड्या लावा. उत्तर 2 IVI 3. 1. ब्रंटलँड अहवाल 2. 1987 ब्रंटलँड अहवाल आमचे सामान्य भविष्य. 2. बैकोम परिषद IV 1972 मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषद. 3. रिओ परिषद I 1992 रिओ अर्थ समिट. आणि 4. क्योटो प्रोटोकॉल 3 1997 क्योटो प्रोटोकॉल. 120 खालीलपैकी हवा प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाय कोणते? उत्तर 4 वरीलपैकी सर्व. हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. ऊर्जेचा कमी वापर. 2. ऊर्जेचा अधिक सक्षम वापर. 3. सौर आणि पवन ऊर्जा वापर, अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर. आणि 4. प्रदूषण सहनशीलतेची लागवड करणे. हे सर्व उपाय हवा प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. 12 हा वायू 1 उत्तर 4 ओझोन. ओझोन वायू क्वचियूच्या एक क्लास ओझोन वायू कमी सिद्धतो. त्याचे संख्याबळ प्रमाण सुमारे 30 मीटर उंचीवर स्थितांबर ओझोनच्या थर रूपात येते. 122 पाण्याचे प्रदूषण तापमान होते. उत्तर 3 औद्योगिक सांडपाणी. विद्युत प्रदूषण थर्मल पोल्युशन औद्योगिक सांडपाण्याचे उत्पादन होते. राज्य स्थानिक औष्णिक ऊर्जा वापरतात, उत्पादन घेतात आणि हे गरम पाणी नैसर्गिक जलसमाधी सोडते. स्थानिक पातळीवर तापमान नियंत्रण आणि जलचर नकारात्मक परिणाम होतो. 123 वायू कोळसा पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जीवाश्म अर्धवट जळण्यामुळे निर्माण होतो. उत्तर 2 कार्बन मोनोक्साईड टेक्स्ट को हा वायू कोळसा पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे अपूर्ण ज्वलन निर्माण होतो. हा एक अत्यंत विषारी वायू आहे. 124 मैला मिश्रण हे स्रोत आहे किंधाचा मुख्य जो अत्यंत. उत्तर उत्तर 1-4 ते 30. 4D तणनाशक कदाचित सामान्य तणनाशक 2 4D चा संदर्भ देणारे जमिनीत अंदाजे 14 ते 30 दिवसांपर्यंत अवशेष म्हणून राहते. 126 धूळ परागकण धूळ आणि लहानची वाफ हे मूळ कोणत्या वस्तू स्कॅटरिंग विखुरणे होते? राज्यसेवा मुख्य 6.118 सहस्त्रांश. उत्तर 2 मई विखुरणे. जेव्हा कणांचा आकार धूळ परागकण धूळ आणि पाण्याची वाफ प्रकाशाच्या तरंगलांबीशी तुलनात्मक असतो तेव्हा माय स्कॅटरिंग होते, जे रेले स्कॅटरिंगपेक्षा वेगळे असते जिथे कण तरंगलांबीपेक्षा खूपच लहान असतात. 17 पूर्णपणे साथीच्या रोग 2 रोग हे दूषित मुख्य कारण. राज्यसेवा मुख्य 6.111 सहस्त्रांश 18. उत्तर 480 साधारणपणे सुमारे 80% साथीचे आजार दूषित पाण्यामुळे होतात. 128 जैविक संसाधन खालीलपैकी कोणते आहेत? राज्यसेवा मुख्य 6.118 सहस्त्रांश. उत्तर 4 धातू खनिजे. जैविक संसाधनांमध्ये सजीव वस्तू आणि त्यांची उत्पादने जसे की जंगले आणि मासे यांचा समावेश होतो. कोळसा आणि तेल हे प्राचीन जीवनातून मिळवलेले जीवाश्म इंधन आहेत, परंतु धातूची खनिजे ही अजैविक नसलेली संसाधने आहेत. 129 खालीलपैकी कोणती बाब पर्यावरण शाश्वतेची समस्या नाही? राज्यसेवा मुख्य 6 IV 18. उत्तर 3 व्यवहार शेषामधील विकासता असमतोल. देयकांच्या संतुलनात वाढता असंतुलन हा एक आर्थिक मुद्दा आहे. स्थानिक प्रजातींचे नुकसान, हरितगृह वायू उत्सर्जन किंवा इंधनाचा ऱ्हास यासारख्या थेट पर्यावरणीय शाश्वततेची समस्या नाही. 130 कोणत्या विद्युत केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे कमी टप्पे आहेत? राज्यसेवा मुख्य 6.118. उत्तर 2 सौर विद्युत घट केंद्र. सौर फोटोव्होल्टेइक PV पेशी एकाच टप्प्यात सूर्यप्रकाशाचे थेट विजेमध्ये रूपांतर करतात. इतर पद्धतींमध्ये अधिक टप्पे असतात, उदा. टर्बाइन फिरवण्यासाठी वाफ तयार करण्यासाठी पाणी गरम करणे. 131 हा देश आपले सामर्थ्यवान ऊर्जा कुकरचे नियमितपणे मोठ्या उत्पादन व विपणन करतो. राज्यसेवा मुख्य 6 IV 18. उत्तर 4 भारत. मोठ्या प्रमाणावर नियमितपणे सौरऊर्जा कुकरचे उत्पादन आणि विक्री करणारा भारत हा पहिला देश होता. 132 खालीलपैकी कोणता एक ऊर्जास्त्रोत पर्यावरणस्नेही ऊर्जास्त्रोत नाही? राज्यसेवा मुख्य 6 IV 18. उत्तर 3 जैविक इंधन.
बायोमास इंधन हे पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत मानले जात नाही कारण ते जाळल्याने कार्बन डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक वातावरणात सोडले जातात. 133 प्राणी ज्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित असतात त्यांना म्हणतात. गुप्तवार्ता विभाग 18. उत्तर 1. वन्यजीव अभयारण्य. वन्यजीव अभयारण्य हे एक नैसर्गिक अधिवास आहे जिथे प्राणी शिकार आणि इतर मानवी हस्तक्षेपांपासून सुरक्षित आणि संरक्षित असतात. 134 खालीलपैकी कोणता एक अधिकृत स्रोत आहे? गुप्त विभाग 18. उत्तर 2. कोळसा. कोळसा हा एक नूतनीकरणीय नसलेला मर्यादित स्रोत आहे जो कालांतराने संपेल. पावसाचे पाणी, हवा आणि महासागर ऊर्जा ही नैसर्गिकरित्या पुन्हा भरणारी किंवा जवळजवळ अक्षय संसाधने आहेत. 135 आपण जैवविविधतेचे संरक्षण केले पाहिजे कारण. गुप्त वार्ता विभाग 18. उत्तर 1. राखीव जंगलांचे व्यवस्थापन होते. जैवविविधतेचे संवर्धन केल्याने राखीव जंगलांचे व्यवस्थापन आणि परिसंस्थांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. AI प्रतिसादा उत्तर 3. अतिचराई. स्पष्टीकरण. पशुधन अतिचराईमुळे वनस्पती नष्ट होतात ज्यामुळे मातीची धूप होते आणि सुपीक मातीचे नुकसान होते. या ऱ्हास प्रक्रियेवर नियंत्रण न ठेवल्यास शेवटी वाळवंटीकरण होऊ शकते, जमिनी वाळवंटात रूपांतर, जमीन नापीक आणि अनुत्पादक बनते. 137 जंगलतोड याची संख्या कमी होती. उत्तर 1. पर्जन्यवृष्टी. स्पष्टीकरण. जलचक्रात जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात, बाष्पोत्सर्जनाद्वारे वातावरणात आर्द्रता सोडतात, ज्यामुळे ढगांची निर्मिती आणि पाऊस पडतो. पर्जन्यवृष्टी. जंगलतोडीमुळे ही प्रक्रिया विस्कळीत होते, ज्यामुळे स्थानिक आणि प्रादेशिक पर्जन्यमान कमी होते. 138 गंगाजलाचा उद्देश शहराचा पाणी पुरवठा करणे हा आहे. उत्तर 3. आग्रा. स्पष्टीकरण. गंगाजल प्रकल्प ही आग्रा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाची पाणीपुरवठा योजना आहे. 139 प्लास्टिक पिशव्यांना नाकारून कापडी पिशव्यांना स्वीकारले पाहिजे कारण. उत्तर 2. प्लास्टिक पिशव्या जैव अविघटनशील असतात. स्पष्टीकरण. प्लास्टिक पिशव्या जैवविघटनशील नसतात. जैव अविघटनशील म्हणजेच त्या वातावरणात नैसर्गिकरित्या विघटित होत नाहीत आणि शेकडो वर्षे टिकून राहतात, ज्यामुळे लक्षणीय प्रदूषण होते. दुसरीकडे कापडी पिशव्या पुन्हा वापरता येण्याजोग्या आहेत आणि अधिक पर्यावरणपूरक पर्याय आहेत. 140 खालीलपैकी कोणता जीव पक्षीवर्गीय नाही? उत्तर 3. वटवाघूळ. स्पष्टीकरण. कबूतर, पारवा, कावळे, कावळा आणि चिमणी हे सर्व पक्षी पक्षीवर्गीय आहेत. वटवाघूळ हा पक्षी नाही तर सस्तन प्राणी आहे, कारण त्याला फर असते, तो जिवंत पिल्लांना जन्म देतो आणि त्यांना दूध पाजतो. 141 बाजारपेठेत पर्यावरणपूरक CNG बस सेवा कोणत्या खाली आहे? उत्तर 1. दिल्ली. स्पष्टीकरण. शहरातील वायू प्रदूषणाचा सामना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दिल्लीमध्ये पर्यावरणपूरक CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस बसेसचा जगातील सर्वात मोठा ताफा आहे. 142 भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? उत्तर 2. जलप्रदूषण. स्पष्टीकरण. दिलेल्या पर्यायांपैकी जलप्रदूषण हे भारतातील आरोग्य समस्यांचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे दूषित पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमुळे विविध जलजन्य आजार होतात. 1411992 ला रिओ दी जानेरो येथे आयोजित कार्यक्रमात जैवविविधतेसंबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेस अंमलात आला? उत्तर 429 डिसेंबर 1993. स्पष्टीकरण. 1992 मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत स्वाक्षरीसाठी खुला करण्यात आलेला जैविक विविधतेवरील करार CBD 29 डिसेंबर 1993 रोजी अंमलात आला.
144 हरित रसायनशास्त्र. उत्तर 4 विनाविषारी द्रव्ये आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे. स्पष्टीकरण. हरित रसायनशास्त्र पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यासाठी विषारी नसलेले पदार्थ आणि सॉल्व्हेंट्स वापरून धोकादायक पदार्थांचा वापर आणि निर्मिती कमी किंवा दूर करणाऱ्या रासायनिक उत्पादने आणि प्रक्रिया डिझाईन करण्यावर लक्ष केंद्रित करते. 145 खालीलपैकी कोणते व्यवहार बदलणे संबंधित आहे? उत्तर 4 वरील सर्व. स्पष्टीकरण. सर्व उल्लेखित आंतरराष्ट्रीय करार आणि संस्था हवामान बदलाशी संबंधित आहेत. 1 अर्थ समिट पृथ्वी शिखर परिषद 1992 च्या रिओ समिटमध्ये UNFCCC सह प्रमुख करार झाले. 2 क्योटो प्रोटोकॉल एक आंतरराष्ट्रीय करार जो राज्य पक्षांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास वचनबद्ध करतो. 3 UNFCCC हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांचे फ्रेमवर्क कन्व्हेन्शन हे हवामान बदलाला संबोधित करण्यासाठी प्राथमिक आंतरराष्ट्रीय सरकारी चौकट आहे. आणि 4 रामसर परिषद प्रामुख्याने पाणथळ जागांवर लक्ष केंद्रित केले असले तरी निरोगी पाणथळ जागा हवामान बदल कमी करण्यात आणि अनुकूलनात भूमिका बजावतात. 146 1 एप्रिल 2018 रोजी BSVI इंधन वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते? उत्तर 3 दिल्ली. स्पष्टीकरण. तीव्र वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी देशव्यापी अंतिम मुदतीपूर्वी 1 एप्रिल 2018 रोजी दिल्ली हे भारत स्टेज BSVI अनुरूप इंधनावर स्विच करणारे भारतातील पहिले शहर होते. 147 कोणत्या प्राण्याचे वर्णन खाली केले आहे? उत्तर 1 सिंह. स्पष्टीकरण. वर्णनात असे म्हटले आहे की हा प्राणी सुमारे 30 वर्षे जगतो, सारनाथशी संबंधित आहे आणि त्याच्यात आशियाई आणि आफ्रिकन प्रजाती आहेत. हे सिंहाचे वर्णन करते. सिंह. सारनाथ येथील अशोकाची सिंह राजधानी हे भारताचे एक प्रसिद्ध प्रतीक आहे. 148 खालील विधानांचा नीट विचार करा. भारतातील जैवविविधतेची कारणे कोणती विधाने आहेत? उत्तर 3 अ, क आणि ड. स्पष्टीकरण. भारतातील जैवविविधतेची कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1 विविध हवामान परिस्थिती विविध परिसंस्थांना आधार देते. 2 क देशाचे स्थान आणि विस्तार भारताचे भौगोलिक स्थान आणि मोठ्या आकारामुळे त्याच्या वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंचे योगदान आहे. 3 डी भूगर्भातील बदल भूगर्भीय बदलांमुळे विविध अधिवास निर्माण होतात. आणि 4 ब अफाट मानवी लोकसंख्येमुळे थेट जैवविविधता निर्माण होत नाही, त्याचा अनेकदा नकारात्मक परिणाम होतो. म्हणून अ, क आणि ड ही विधाने बरोबर आहेत. 149 पर्यावरण विषय प्रथम परिषद स्वयंकेवोम स्वीडन येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर 5 जून 1972. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण परिषद जी स्टॉकहोम परिषद म्हणून ओळखली जाते 5 ते 16 जून 1972 दरम्यान स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आयोजित करण्यात आली होती. 5 जून हा दिवस आता जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 150 खालीलपैकी कोणता हरितगृह वायू प्रत्येक मनुष्य क्रियामुळे एकवटत नाही? उत्तर 3 नावेची वाफ. स्पष्टीकरण. पाण्याची वाफ ही एक महत्त्वाची हरितगृह वायू असली तरी वातावरणातील त्याची एकाग्रता प्रामुख्याने नैसर्गिक जलचक्र आणि तापमानाद्वारे नियंत्रित केली जाते. कार्बन डायऑक्साईड, मिथेन किंवा ओझोन प्रमाणेच मानवी उत्सर्जनाद्वारे थेट केली जात नाही. 151 खालीलपैकी कोण मृदा आणि जैवविविधता या संबंधात अधिक चांगला समजतो? उत्तर 2 शेतकरी. स्पष्टीकरण. शेतकरी व्यावहारिक प्रत्यक्ष अनुभव आणि निरोगी माती, मृदा आणि ती आधार देणारी जीवनाची विविधता, जैवविविधता यांच्यातील थेट संबंधाची सखोल समज असते, जी यशस्वी शेतीसाठी आवश्यक आहे. 152 खाली उतरलेल्या गटापैकी कोणता गट सर्वभक्षक आहे? उत्तर 2 मांजर, कुत्रा, मनुष्य. स्पष्टीकरण. सर्वभक्षी प्राणी वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात. मांजर, कुत्रा आणि मानव, मनुष्य ही सर्व सर्वभक्षी प्राण्यांची उदाहरणे आहेत. जरी मांजरी प्रामुख्याने मांसाहारी असतात, परंतु सामान्य ज्ञानाच्या संदर्भात त्यांना बहुतेकदा सर्वभक्षी म्हणून गटबद्ध केले जाते. 153 खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो? उत्तर 3 कार्बन मोनॉक्साईड. स्पष्टीकरण. कार्बन मोनॉक्साईड हा एक विषारी वायू आहे जो सिगारेटच्या धुरात जास्त प्रमाणात असतो. 154 जोड्या लावा. उत्तर 4 उत्तर 3 IVI 2-3. स्पष्टीकरण.
1 100 154 जोड्या लावा. राज्यसेवा मुख्य 6 अपूर्णांक 119 सहस्त्रांश. उत्तर 3 IVI 23. स्पष्टीकरण. 1 कार्बन मोनोक्साईड को एक विषारी वायू आहे जे रक्तातील हिमोग्लोबिनशी कुल बांधले जाते. रक्ताची प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. खूप आकार मोनोक्साईड को ची जोडलेली IV रक्ताची प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करते. वापरकर्ता समर्थन. 2 खूप अल्डेहाइड्सची जमा केलेली नाक व श्वसन मार्गाचा मार्ग स्वतःला. 3 हायड्रोजन सल्फाइड हा वायू मळमळ, इच्छांची जळजळ आणि घशाची खवखव्य सक्ती निर्माण करतो. खूप हायड्रोजन सल्फाइडची जमा केलेली 2 मळमळ, पार्टीची जळजळ व घशाची खवखव स्वतःच. आणि 4 सल्फर डायऑक्साईड SO_2 हा वायू छातीत जळजळ, उलट्या आणि गंभीर भागांमध्ये आपण देखील होऊ शकतो. खूप सल्फर डायऑक्साईड SO_2 ची जोडलेली 3 छातीत जळजळ, उलट्या व खुलासा आपल्यावर. 155 उत्तर याच्या उत्तरांची प्रतिमा अपूर्ण आहे कारण पर्याय कोणता घटक आहे हे स्पष्ट होत नाही. उत्तर 4 खारे. कोरड्या प्रदेशातील भूजल सामान्यतः खारट असते कारण बाष्पीभवनाचा दर जास्त असतो आणि मर्यादित पुनर्भरण होते, ज्यामुळे माती आणि पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढते. 157 जैव वायूमध्ये मुख्यतः असलेले घटक आहेत. उत्तर 3 अ व क. बायोगॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन MACBF-CH_4 आणि कार्बन डायऑक्साईड MACBF-CO_2 असते, ज्यामध्ये ऑक्सिजन MACBF-O_2 आणि नायट्रोजन MACBF-N_2 सारख्या इतर वायूंचे प्रमाण कमी असते. 158 वास्तविकतः उत्तर मानवजातीला विकिरणाची मोठी बाधा आहे. मुख्य. उत्तर 4 वरील सर्व. उल्लेख केलेले सर्व घटक अण्वस्त्र चाचणी, अणुऊर्जा केंद्रे आणि किरणोत्सर्गी कचरा मानवी किरणोत्सर्गाच्या संपर्कात येण्यास हातभार लावतात. 159 मनुष्य व जवानांच्या आतमधील जीवनतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत. उत्तर 3 ते मनुष्याच्यात खूप मोठ्या प्रमाणाने स्वतःहून आत. पाण्यात कोलाई सारख्या विशिष्ट जीवाणूंची उपस्थिती विष्ठेतील दूषितता दर्शवते कारण ते मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. 160 पर्यावरणात समाविष्ट होतो. उत्तर 3 सजीव आणि निर्जीव दोन्हींचा. एक परिसंस्था एकमेकांशी संवाद साधणाऱ्या सजीव, जैविक आणि निर्जीव, अजैविक घटकांपासून बनलेली असते. 161 खालीलपैकी कोणत्या गटातील घटक जैव विघटनशील कारक असतात? उत्तर 3 फळांच्या साला, केक आणि कोबी. जैविक विघटनशील पदार्थ सूक्ष्मजीवांद्वारे नैसर्गिकरित्या विघटित केले जाऊ शकतात. फळांची साले, केक आणि कोबी हे सर्व सेंद्रिय आहेत आणि त्यामुळे जैविक विघटनशील आहेत. 162 ज्या व्यक्तीची संख्या ते दुर्मिळ होण्याइतकी खालावली असते त्यांना प्राणी म्हणतात. उत्तर 3 लोप पावत असलेले. ज्या प्राण्यांची लोकसंख्या अत्यंत कमी झाली आहे त्यांना धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून वर्गीकृत केले जाते. 163 रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? उत्तर 4 दलदली, पाणथळ प्रदेश. रामसर करार हा पाणथळ जागांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. 164 भारतपुलायन टेल सिंहाच्या वानर कोठे ठेवते? उत्तर 4 पश्चिम घाट. सिंहाच्या शेपटीचा मकाक हा दक्षिण भारतातील पश्चिम घाटात आढळतो. 165 महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या आघाडीवर? उत्तर 2 कोल्हापूर जिल्ह्यात असलेले राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य होते. 166 परिस्थितिकी इकॉलॉजी हा शब्द कोणत्या संशोधकाने प्रचलित केला? उत्तर 1 हेकेल. 1866 मध्ये पर्यावरणशास्त्र ओकोलॉजी हा शब्द तयार करण्याचे श्रेय जर्मन जीवशास्त्रज्ञ अर्न्स्ट हेकेल यांना जाते. 167 खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? उत्तर 4 नीलगिरी. नीलगिरी बायोस्फियर रिझर्व्ह हे 1986 मध्ये स्थापन झालेले भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व्ह होते. 168 रेड डेटा बुक IUCN रेड लिस्ट हरित पृष्ठे काय दाखवितात? उत्तर 2 पूर्वी धोक्यात आलेले संवर्धन कार्यक्रम, दयाळूपणे बाहेर पडलेल्या वन्य प्रजाती. रेड डेटा बुकमधील हिरव्या पानांमध्ये अशा प्रजातींची यादी आहे ज्या पूर्वी धोक्यात होत्या परंतु संवर्धन प्रयत्नांमुळे त्या पुरेशा प्रमाणात बऱ्या झाल्या आहेत.
169 खालीलपैकी कोणती प्रसिद्ध मुळांचे साक वेलीचे पूल लिव्हिंग रूट ब्रिज ठेपतात? उत्तर 3 मेघालय. मेघालय राज्यात प्रसिद्ध जिवंत मुळांचे पूल आढळतात जिथे स्थानिक लोक रबराच्या अंजिराच्या झाडांच्या हवाई मुळांना नद्यांमधून मार्गदर्शित करतात. 170 खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक भक्षक नाही? उत्तर 2 साप. प्राथमिक ग्राहक हे शाकाहारी प्राणी आहेत जे थेट उत्पादकांवर वनस्पतींवर खातात. साप मांसाहारी असतात आणि सामान्यतः दुय्यम किंवा तृतीय ग्राहक असतात. 171 वाहनांच्या इंधनासाठी खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते? उत्तर 3 इथेनॉल. जीवाश्म इंधनाचे उत्सर्जन आणि वापर कमी करण्यासाठी इथेनॉल सामान्यतः पेट्रोलमध्ये जैवइंधन म्हणून मिसळले जाते. 172 पुढीलपैकी कोणते रसायन वायू हरितगृह परिणाम कारणीभूत आहेत? उत्तर 3 नेतृत्व वाफ मॅथ BF2 आणि CFC. पाण्याची वाफ मॅथ BFH_2O कार्बन डायऑक्साईड मॅथ BF2 आणि क्लोरोफ्लोरोकार्बन CFCS हे सर्व महत्त्वाचे हरितगृह वायू आहेत जे वातावरणात उष्णता अडकवतात. 173 पुढीलपैकी कोणता कीटक निरुपयोगी आहे? उत्तर 2 वळवी. लाखे कीटक मधमाशा आणि फुलपाखरे त्यांच्या उत्पादनांसाठी किंवा परागीकरणासाठी फायदेशीर असतात. त्या विपरीत वाळवींना कीटक मानले जाते कारण ते लाकडी संरचनांना लक्षणीय नुकसान करतात. 174 खालीलपैकी कोणता भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा हॉटस्पॉट मानला? उत्तर 2 पश्चिम घाटमाथा. पश्चिम घाट हा त्याच्या समृद्ध आणि अद्वितीय वनस्पती आणि प्राण्यांमुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या जैवविविधतेच्या आकर्षण केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 175 परिसंस्थेची रचना आणि तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली? उत्तर 4 ओडम. 1969 मध्ये युजीन ओडम यांनी परिसंस्थांच्या संरचनेचा आणि कार्याचा अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्राची व्याख्या केली. 176 औद्योगिक प्रसिद्ध स्वयंचा पुनर्वापर स्वयंग्रीन कार्यक्रम डॉक्टर. उत्तर 2 जर्मनी. पॅकेजिंग कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी परवाना प्रणाली ग्रीन डॉट प्रोग्राम जर्मनीमध्ये उगम पावला. 177 परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंसंरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. जैविक आणि अजैविक तंत्रामध्ये गुंतले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. उत्पादकता ब. कुजणे क. पोषण चक्र ड. ऊर्जा प्रवाहातून कोणते विधाने आहेत? उत्तर 3 व क आणि ड. सर्व सूचीबद्ध प्रक्रिया उत्पादकता विघटन पोषक चक्र आणि ऊर्जा प्रवाह ही परिसंस्थेतील मूलभूत कार्ये आहेत. 178 खालील पर्यायांपैकी कोणती प्रदूषक उत्तर 1 भारतीय रॉयल बंगाल वाघ. सुंडाराबाना डिखाटोयाळा वाघ हे रॉयल बंगाल वाघ या प्रकार आहेत जे भारतीय खारफोको में रहबों की संख्या देखी जंगलात. 180 शेल्टर बेल्टची व्याख्या. उत्तर 1 शेल्टर बेल्ट वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी इतरांपासून आश्रय बनण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा झुडपांचा पट्टा अशी शेरबेल्टची व्याख्या केली जाते. 181 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना. उत्तर 2 7 सप्टेंबर 1970. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना 7 सप्टेंबर 1970. 182 वाघ आणि सिंह दोन्हीही देश. उत्तर 2 भारत. भारत हा एकमेव देश आहे. वाघ सिंह दोन्हीही असतात. 183 भारतातील गीर जंगल प्रदेशासाठी ओळखले जाते. उत्तर 4 आशियाई सिंहाचा उरला शेवटचा अधिवास. भारतातील गीर जंगल हे आशिया सिंहाचा उरलेला शेवटचा अधिवास म्हणून ओळखला जातो. 184 भारतातील आधीचे रामसर पाणथळ क्षेत्र. उत्तर 2 चौकडी खाडी. ठाणे खाडी हे भारतातील महानगरात पूर्वीचे रामसर पाणथळ क्षेत्र आहे. 185 प्रथम जय ग्राम कोणत्या? उत्तर 1 त्रिपुरा. त्रिपुरा ग्राम भारतातील पहिले जैव विएच तयार करण्यात आले. 187 प्रथम कागदविरहित कॉल. उत्तर 1
उत्तर 3 नागालँड. राष्ट्रीय ई विधान अर्ज निवा कार्यक्रम राबवून नागालँड विधानसभा भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा बनली. 188 पर्यावरणाची व्याख्या. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली? उत्तर 1 विश्वकोश. ही व्याख्या विश्वकोश एन्सायक्लोपीडिया मध्ये दिली आहे. 189 ओझोन फुले खालील कोणती विधाने आहेत? उत्तर 4 वरील सर्व. 1 ओझोनला पृथ्वीचे संरक्षण कवच म्हणतात कारण तो सूर्याच्या अतिनील UV किरण पृथ्वीचे संरक्षण करतो. 2 1985 मध्ये टार्क्टिकावर ओझोन थराला आधी खाली उतरले. 3 सप्टेंबर 16 हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या स्मरणार्थ ओझोन दिवस म्हणून सामने केला. आणि 4 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत ठरेल सर्व रसायनांचा CFCs वापरावर बंदी घालण्यात आली. 190 खालीलपैकी कोणता पारिस्थितिकी मनोऱ्यांचा प्रकार नाही? उत्तर 3 अन्नजाळी मनोरा. हे आहेत. अन्नजाळी मनोरा हा प्रकार अस्तित्वात नाही. अन्नजाळी फूड वेब ही एक योजना संकल्पना आहे. AI प्रतिसादांमध्ये चूक. उत्तर 2 बोधा. छत्रपती शाहू यांनी 12 जानेवारी 1708 ला सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती घोषित केले. 2 नालंदा विद्यापीठाचा शिक्षणाचा पाया. उत्तर छत्रपती शाहू महाराज यांनी 12 जानेवारी 1708 रोजी स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केले. 2 नालंदा विद्यापीठातील शिक्षण आधारित होते. उत्तर 4 बौद्ध धर्म. प्राचीन भारतातील नालंदा विद्यापीठ हे बौद्ध धर्म शिक्षणाचे केंद्र होते. 3 शीख धर्माचे एकूण किती गुरु आहेत? उत्तर 2 10. शीख धर्मात एकूण 10 गुरु महिला जातात ज्यांनी धर्माचा पाया रचला आणि मार्गदर्शन केले. 4 सम्राट अकबर याने लोकशाही धर्म कोणता? उत्तर 1 दीन ए इलाही. मुघल बादशाह अकबर याने सर्व धर्मातील गोष्टी एकत्र करून दीन ए इलाही नवीन संप्रदायाची स्थापना केली होती. 5 नायिकाभेद या ग्रंथाचे उत्तर 4 ऋग्वेद. संपूर्ण जुने पुस्तक ग्रंथ ऋग्वेद आहे. बायबल, कुराण किंवा त्रिपिटक यापैकी नाही. 7 गौतम बुद्धात महापरिनिर्वाण कोठे? उत्तर 4 कुशीनगर. गौतम बुद्ध क्षमता महापरिनिर्वाण कुशीनगर येथे, सारनाथ, काठमांडू किंवा लांबणी येथे नाही. 8 जैन धर्माचे पहिले तीर्थंकर. उत्तर 1 ऋषभदेव. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव हे होते. पार्श्वनाथ, भगवान महावीर किंवा गौतम बुद्ध हे आहेत. 9 गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव होते. उत्तर 1 महामाया. गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव महामाया होते. 10 वैदिक संस्कृती ही संस्कृती होती. उत्तर 1 ग्रामीण. वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. 11 सिंधू संस्कृती ही संस्कृती होती. उत्तर 2 शहरी. सिंधू संस्कृती ही शहरी संस्कृती होती. 12 शीख धर्माचे 5वे गुरु हे होत. उत्तर 1 गुरु अर्जुनदेव. शीख धर्माचे 5वे गुरु अर्जुनदेव हे होते. 13 भगवान महावीर चालक येथे दाखल. उत्तर 3 पावापुरी. भगवान महावीर आत्मा पावापुरी येथे. 14 गुप्त वंशाची स्थापना याने केली. उत्तर 4 श्री गुप्त. गुप्तवंशाची स्थापना श्री गुप्ताने केली. 15 चीनी प्रवासी UN त्संग याच्या समोर आला होता. उत्तर 4 हर्षवर्धन. चीनी प्रवासी UN त्संग हर्षवर्धन याच्या पुढे आला होता. 16 मोहम्मद गजनी याने भारतावर आक्रमण केले. उत्तर 117 मोहम्मद गजनी याने भारतावर 17 आक्रमण केले. 17 मोहम्मद घोरी तराईचे युद्ध या दिल्लीच्या शासकाने केले. उत्तर 1 पृथ्वीराज.
मोहम्मद घौरी स्थानिक राजतराईचे युद्ध पृथ्वी या दिल्लीच्या शासकाने केले. 18. हल्दी घाटी युद्ध सम्राट अकबराचा पती मानसिंह व मेवाडचा शासक याच्यातले. उत्तर 1. महाराणा प्रताप. हल्दी घाटीत युद्ध सम्राट अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाडचा शासक महाराणा प्रताप याच्यात. 19. अजातशत्रूचे नाव. उत्तर 2. कुणिक. अजातशत्रूचे नाव कुणिक हे होते. 20. शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत? उत्तर 1. गुरु गोविंद सिंह. शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंह हे आहेत. 21. गौतम बुद्ध विवाह यांच्याशी होती. उत्तर 1. शोधरा. गौतम बुद्ध विवाह यशोधरा यांच्याशी होती. 22. जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर होत. उत्तर 3. वर्धमान महावीर. जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर हे होत आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. उत्तर 1. 1680. एक्सप्लेनेशन. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 1680 साली झाला. 24. सिंधू संस्कृतीचा शोध. उत्तर 1. मोहेंजोदडो. स्पष्टीकरण. डॉक्टर राखालदास बॅनर्जी यांनी 1922 साला मोहेंजोदडो येथे सिंधू संस्कृतीचा शोध लावला. 25. वैदिक गाव प्रमुखाला काय म्हणतात? उत्तर 2. ग्रामीणी. स्पष्टीकरण. वैदिक गावाच्या प्रमुखाला ग्रामीणी असे म्हणतात. 26. कोणत्या जैन धर्म तीर्थंकारास आदिनाम म्हणतात? उत्तर 2. ऋषभदेव. स्पष्टीकरण. जैन धर्म तीर्थंकार ऋषभदेव यांना आदिनाम म्हणतात. 27. गौतम बुद्धांचे नाव काय होते? उत्तर 1. शुद्धोधन. स्पष्टीकरण. गौतम बुद्धांचे नाव शुद्धोधन होते. 28. डॉक्टर डी. आर. सहानी यांनी शोधले हप्पा हे संस्कृतीचे ठिकाण आहे. उत्तर 2. सिंधू संस्कृती. स्पष्टीकरण. डॉक्टर डी. आर. सहानी यांनी शोधले हडप्पा हे सिंधू संस्कृतीमधील ठिकाण आहे. 29. शून्याचा शोध कोणत्या देशात? उत्तर 2. भारत. स्पष्टीकरण. शून्याचा शोध प्रयत्न. 30. सुप्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू कोणत्या खाली आहे? उत्तर 4. विजापूर. स्पष्टीकरण. सुप्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू विजापूर खाली आहे. 31. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणती भारत आहे? उत्तर 4. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. खजुराहो लेणी मध्य प्रदेश आहेत. 32. पुरंदरचा किल्ला कोणी साधला? उत्तर 3. मुरारजी देशपांडे. स्पष्टीकरण. पुरंदरचा किल्ला मुरारजी देशपांडे यांनी विलाला. 33. तंजावर येथे राज्याचे शिवाजी महाराजांचे सावत्र भाव नाव काय? उत्तर 3. व्यंकोजी. स्पष्टीकरण. तंजावर येथे राज्याचे शिवाजी महाराजांचे सावत्र भावनाव व्यंकोजी होते. 34. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणत्या प्रश्नावर आहे? उत्तर 3. जुन्नर. स्पष्टीकरण. जुन्नर शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. 35. समाधी संभाजी महाराजांची कोठे आहे? उत्तर 3. वडू बुद्रुक. स्पष्टीकरण. समाधी वडू बुद्रुक येथे आहे. 36. वीर बाजीप्रभू जन्मस्थान कोणत्या प्रश्नावर आहे? उत्तर 1. घोर. स्पष्टीकरण. वीर बाजीप्रत जन्मस्थान घोर आहे. 37. अफजलखानाचा वध कोठेही? उत्तर 3. प्रतापगड. स्पष्टीकरण. अफजलखानाचा वध प्रतापगड येथेही. 38. अकबराच्या राज्यकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? उत्तर 4. चादबीबी. स्पष्टीकरण. अकबराच्या राज्यकाळात अहमदनगरच्या शासक चादबीबी. 39. इ.स. 1498 मध्ये भारत मुक्ता सागरी मार्ग कोणी शोधून काढला? उत्तर 2. वास्को द गामा. स्पष्टीकरण. 1498 मध्ये भारत मुक्ता सागरी मार्ग वास्को गामा यांनी शोधून काढला. 40. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर? उत्तर 4. रायगड. स्पष्टीकरण. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड गडावर. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची. 7 व्यावसायिक कोणी इस्लामची सूचना दिली? उत्तर 1. मोहम्मद पैगंबर. 42. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली महिला कोण होय?
उत्तर 1 रझिया सुलतान. 43 शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर? उत्तर 3 शिवनेरी. 44 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा? उत्तर 3 इ. 1600. 45 पानिपतची तिसरी प्रकाराई कोणत्या साल्फ? उत्तर 1 1761. 46 शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? उत्तर 2 हंबीरराव मोहिते. 47 पाणित हे ऐतिहासिक साहित्यात गाजले शहर भारतामधील कोणते आहे? उत्तर 2 हरियाणा. 48 आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? उत्तर 4 राजनीती. 49 महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्या कोणत्या क्षेत्राचे आहे? उत्तर 2 हरियाणा. 50 शिवाजी महाराजांनी घेतलेला? उत्तर 4 तोरणा. 51 महाराज शिवाजी महाराजांचे साहेब कोणत्या सम्राटाचे दरबारी सरदार होते? उत्तर 2 आदिलशहा. 52 चादबींची राजधानी कोठे होती? उत्तर 2 अहमदनगर. 53 मानवाने वापरात आणलेला धातू कोणता? उत्तर 1 तांबे. 54 मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? उत्तर 2 नारायणराव. 55 गादीवर शिवाजी महाराजांचे नंतर कोण बसले? उत्तर 2 संभाजी महाराज. 56 खालीलपैकी कोणती वर्षे ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावला? उत्तर 3 1819. 57 शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सुरू केले तांब्याची कोणती? उत्तर 3 शिवराई. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. रोजी 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ कोणी आयोजित केला होता? उत्तर 2 गागा भट. स्पष्टीकरण 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा वाराणसीतील एक प्रतिष्ठित ब्राह्मण विश्वेश्वर, ज्याला गागा भट म्हणूनही ओळखले जाते, यांनी केला होता. 59 शिवाजी महाराजांच्या यांच्या अंतर्गत राज्यकारभार चालत असे? शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत राज्य प्रशासन कोण चालवत होते? उत्तर 4 अष्टप्रधान मंडल. स्पष्टीकरण राज्याचे विविध कारभार कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 8 मंत्र्यांची एक परिषद स्थापन केली. 60 खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? उत्तर 4 औरंगजेब. स्पष्टीकरण दिलेल्या पर्यायांपैकी औरंगजेब हा शेवटचा शक्तिशाली आणि महत्त्वाचा मुघल सम्राट होता. त्याच्यानंतरचे सम्राट कमी प्रभावी होते. 61 आलमगीर ही उपाधी कोणी साधारण केली होती? आलमगीर ही पदवी कोणी धारण केली? उत्तर 3 औरंगजेब. स्पष्टीकरण मुघल सम्राट औरंगजेबाने आलमगीर ही पदवी स्वीकारली, ज्याचा अर्थ जगाचा विजेता असा होतो. 62 खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला होता? उत्तर 4 सिंधुदुर्ग. स्पष्टीकरण दिलेल्या पर्यायांपैकी सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी सिद्धी आणि इंग्रजांपासून किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी बांधला होता. 63 हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामधील जहाजाची गोदी. येथे लढाई. हडप्पा संस्कृतीचे उत्खनन करताना आढळलेला गोदीवस्तू कोठे सापडला? उत्तर 2 लोथल. स्पष्टीकरण गुजरातमधील लोथल हे पुरातत्वीय स्थळ एका मोठ्या डॉकयार्डच्या शोधासाठी प्रसिद्ध आहे, जे सिंधू संस्कृतीचे एक प्रमुख सागरी व्यापार केंद्र म्हणून त्याचे महत्त्व दर्शवते. 64 अष्टांगाच्या मार्गाचे आचरण पंचशील 5 नियम कोणी सांगितले? अष्टांगिक मार्गाचे पालन करण्यासाठी पंचशील 5 नियम कोणी सांगितले? उत्तर 2 गौतम बुद्ध. स्पष्टीकरण गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना नैतिक जीवन जगण्यासाठी आणि अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करण्यासाठी मूलभूत नैतिक मार्गदर्शक तत्त्वे म्हणून पंचशील 5 उपदेश शिकवले. 65 शिवाजी महाराजांची राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवाजी महाराजांच्या राज्याची पहिली राजधानी कोणती होती? उत्तर 3 राजगड. स्पष्टीकरण रायगडला कायमस्वरूपी राजधानी म्हणून निवडण्यापूर्वी राजगडने बराच काळ मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून काम केले.
66 कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकूट कालातील कोणत्या अधिक कोरेशिल्प लेखावरुनात? कंधार येथील प्रसिद्ध जगतुंगा तलावाचा उल्लेख कोणत्या राष्ट्रकूट अधिकाऱ्याने कोरलेल्या शिलालेखात आढळतो? उत्तर 3 कालमेघ. स्पष्टीकरण कंधार येथील जगतुंगा तलावाचा उल्लेख करणारे शिलालेख राष्ट्रकूट अधिकाऱ्याच्या कलामेघशी संबंधित आहेत. 67 होट्टल येथे शिवाची बांधरे काल आहेत. होट्टल येथील शिवमंदिरे काळातील आहेत. उत्तर 1 चालुक. स्पष्टीकरण होट्टल येथील मंदिरे चालुक्य राजवंश काळातील स्थापत्यकलेचे उदाहरण आहेत. 68 प्रसिद्ध पेशवे व निजाम असलेली रचना ठिकाई खालीलपैकी कोणती आहे? इतिहासातील पेशवे आणि निजाम यांच्यातील प्रसिद्ध लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? उत्तर 3 शंभूवन. स्पष्टीकरण राक्षसभुवनची लढाई ही पेशव्यांच्या अधीन असलेल्या मराठा संघराज्य आणि हैदराबादच्या निजाम यांच्यात लढलेली एक महत्त्वाची लढाई होती. 69 पागोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? पॅगोडा ही स्थापत्य शैली कोणत्या धर्माशी संबंधित आहे? उत्तर 3 बौद्ध. स्पष्टीकरण पॅगोडा हे बहुस्तरीय बुरुज आहेत ज्यांच्या अनेक कडा आहेत, जे सामान्यतः आशियातील बौद्ध मंदिरे आणि स्तूपांशी संबंधित आहेत. 70 200 वर्षे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोणते? कोण म्हणायचे, मला मेंढ्यासारखे 200 वर्षे जगण्यापेक्षा वाघासारखे 2 दिवस जगणे जास्त आवडेल? उत्तर 2 टिपू सुलतान. स्पष्टीकरण शौर्य आणि सन्माननीय जरी कमी असले तरी आयुष्याची इच्छा व्यक्त करणारे हे प्रसिद्ध वाक्य टिपू सुलतानला दिले जाते. 71 कोण संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणते पुस्तक लिहिले? उत्तर 4 यापैकी सर्व. गुरु नानक यांचे जन्मस्थान कोणते आहे? उत्तर 4 नागपूर. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद नखशिख आणि सतस्तक हे ब्रज मूलतत्व ग्रंथ यासाठी पर्याय 1, 2 आणि 3 मध्ये दिलेले सर्व ग्रंथ त्यांनी तयार केले आहेत. 72 आणिंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? उत्तर 1 खुलताबाद. आणिंगजेबाची कबर उघडताबाद येथे आहे. 73 गुरुनानक शोध जन्मस्थळ कोणते? उत्तर 4 नाकाना साहिब. गुरु नानक ग्रंथस्थळ नानकाना साहिब आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे उत्तर 2 श्रीशैलम आंध्र प्रदेश. महाराज भव्य मंदिर श्रीशैलम आंध्र प्रदेश येथे आहे. 75 प्राचीन भारताल हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? उत्तर 4 रावी. हडप्पा संस्कृती रावी नदीच्या काठावर अस्तित्वात होती. 76 आज हडप्पा व मोहेंजोदडो हे ठिकाण कोठे आहेत? उत्तर 4 पाकिस्तान. हडप्पा आणि मोहेंजोदडो हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहेत. 77 हडप्पा संस्कृतीत कोणत्या कलांना महत्त्व होते? उत्तर 3 1 व 2 दोन्ही. हडप्पा संस्कृती नृत्य आणि संगीत या दोन्ही कलांना महत्त्व होते. 78 उत्तर 1 लुंबी नेपाळ. स्पष्टीकरण गौतम बुद्धांचा जन्म पू 563 मध्ये नेत लुंबिनी वनात होती. 82 गौतम बुद्ध ज्यांना वृक्ष ज्ञान वृक्षाची प्राप्ती त्यास म्हणतात? उत्तर 1 बोधिवृक्ष. स्पष्टीकरण गौतम बुद्धांना बिहार बोधगया येथील एका पिंपळाच्या झाडाचा ज्ञानप्राप्ती गो. ज्या पिंपळाच्या झाडाला बुद्धास ज्ञानप्राप्ती म्हणतात त्याला बोधिवृक्ष म्हणतात. 83 बौद्ध धर्माची पहिली परिषद राज येथे कोणी भरविली? उत्तर 1 अजातशत्रू. स्पष्टीकरण बौद्ध धर्माची प्रथम परिषद राजगृह येथे अजातशत्रूने भरवली होती. 84 मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? उत्तर 2 चंद्रगुप्त मौर्य. स्पष्टीकरण चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक आहेत. 85 दिल्लीचा सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर 3 कुतुबुद्दीन. स्पष्टीकरण कुतुबुद्दीन ऐबक याला सुलतान दिल्ली ओळखली जाते. 86 संत कबीरांनी सत्यालाच काय आहे? उत्तर
1. ईश्वर. स्पष्टीकरण संत कबीरांनी सत्यालाच ईश्वर आहे. 87. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? उत्तर 2. ग्रंथ साहिब. स्पष्टीकरण गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. 88. मुघल प्रश्नाचा संस्थापक कोण होता? उत्तर 1. बाबर. स्पष्टीकरण बाबर हा मुघल प्रश्नाचा संस्थापक होता. 89. रुपया हे नाणे कोणी सुरू केले? उत्तर 1. शेरशाह सुरी. स्पष्टीकरण रुपया हे चंद्राचे नाणे शेरशाह सुरीने सुरू केले. 90. अकराचे आईचे नाव? उत्तर 2. हमीदा बानू. स्पष्टीकरण अकबराचे आईचे नाव हमीदा बानो बेगम होते. 91. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? उत्तर 1. तुझुक ई बाबरी. स्पष्टीकरण तुझुक ई बाबरी किंवा बाबरनामा हे बाबराचे आत्मचरित्र आहे. 92. संत चळवळ केंद्र कोठे होते? उत्तर 2. पंढरपूर. स्पष्टीकरण महाराष्ट्रातील संत चळवळ मुख्य केंद्र पंढरपूर होते. 93. बाजारपेठ ही स्वराज्याची राजधानी होती. उत्तर 2. राजगड. पर्याय मध्ये नसले तरी हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण काँग्रेसच्या भागीदारी राजगड ही शिवाजी महाराज स्वराज्याची पहिली राजधानी होती. उत्तर 2. सम्राट अशोक. सम्राट अशोकाने स्तूप बांधले. 95. कोणत्याभिषेक शाहू यांनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? उत्तर 1. 1708. राजा शाहू महाराजांनी 1708 मध्ये राज्याभिषेक करून सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी निश्चित केली. 96. शिवाजी महाराजांनी सोन्याची व तांब्याची ही खास नाणी पाडली होती. उत्तर 1. होन व शिवराई. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सोन्याचे होन आणि तांबीची शिवराई ही नाणी चालत आणली. 97. शिवाजी महाराजांचा कधी कधी व ठेवली? उत्तर 1. 3 एप्रिल 1680 रायगड. महाराजांचा 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर. 98. स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य होते. त्यांचे कार्य चालवणे हे होते. उत्तर 1. राज्यभार. मोरो त्रिंबक पिंगळे हे शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळाचे मुख्य प्रधान आणि मुख्य कार्य राज्यकारभार चालवणे हे होते. 99. हे अमात्य होते. त्याचे काम राज्याचा जमाखर्च पाहण्याचे होते. उत्तर 2. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते जे स्वराज्याचा जमाखर्च पाहण्याचे काम करत होते. 100. हे सचिव होते. सचिवाचे काम आज्ञापत्र तयार होते. उत्तर 1. अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्त हे सचिव होते ज्यांचे काम राजाची आज्ञापत्रे तयार होते. 101. हे मंत्री होते. त्यांचे काम पत्रव्यवहाराचे होते. उत्तर 4. दत्ताजी त्रिंबक वातनीस. दत्ताजी त्रिंबक वातनीस हे मंत्री होते जे स्वराज्याचे पत्रव्यवहारात होते. 102. हे सेनापती होते. त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. उत्तर 4. हंबीराव मोहिते. हंबीराव मोहिते हे स्वराज्याचे सरसेनापती होते ज्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. 103. हे सुमंत त्यांचे काम परराज्य संबंध ठेवण्याचे होते. उत्तर 1. रामचंद्र त्रिंबक दबीर. रामचंद्र त्रिंबक दबीर हे सुमंत होते जे परराज्य राजकीय संबंध ठेवण्याचे काम करत होते. 104. हे न्यायाधीश होते. काम त्यांचे न्यायदान होते. उत्तर 1. निराजीराजी. निराजीरावजी हे स्वराज्याचे मुख्य न्यायाधीश होते ज्यांचे काम न्यायदान करणे हे होते. 105. हे पंडित होते. त्याचे काम धार्मिक व्यवहार पाहणे होते. उत्तर 3. मोरेश्वर पंडितराव. मोरेश्वर पंडितराव हे पंडित जे स्वराज्याचे धार्मिक व्यवहार आणि दानधर्म पाहण्याचे काम करत होते. 106. स्वराज्य साहित्य युद्धाची व्यवस्था पाहण्यासाठी हा अधिकारी असे. उत्तर 1. कारखानीस.
स्वराज्यात युद्धाची सामग्री पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी नेमलेला असे. 107. स्वराज्याबद्दल सुमारे भाग किल्ले होते. उत्तर 1250. स्वराज्य उत्तर 4370. स्पष्टीकरण. स्वराज्यातील किल्ल्यांची नेमकी संख्या हा ऐतिहासिक चर्चेचा विषय आहे. काही नोंदींमध्ये सुमारे 370 किल्ल्यांचा उल्लेख आहे. 108. शिवाजी महाराजांनंतर हे पटले. उत्तर 1. संवादी महाराज. हा पर्याय चित्रात दिसत नाही पण बरोबर ऐतिहासिक उत्तर आहे. स्पष्टीकरण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज पुढील छत्रपती झाले. या प्रश्नासाठी प्रतिमेत दिलेले पर्याय उत्तर 1 मार्च 1689. 11 मार्च 1689 रोजी झाला होता. त्यांच्यानंतर 12 मार्च 1689 रोजी त्यांचे धाकटे भाऊ राजाराम यांना करण्यात आले. 110. खाफी खान या मुघल इतिहासकाराने वर्णन. उत्तर 3. महाराणी ताराबाई. खाफी खान या मुघल इतिहासकाराने महाराणी ताराबाई रहस्य वर्णन व शहाणी स्त्री असे केले आहे. 111. औरंगजेब बादशहाचा मृत्यू. उत्तर 3. 1707. औरंगजेब बादशहाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर येथेही. 112. पानिपतावर साहित्य रचना. उत्तर 3. सदाशिवराव भाऊ व अब्दाली. 14 जानेवारी 1761. 113. ग्वाल्हेरच्या तंत्रज्ञान घराण्याचे गाव. उत्तर 2. कणेरखेड. ग्वाल्हेरच्या तंत्रज्ञान घराण्याचे सातारा चढाव गाव कणेरखेड आहे. 114. कोंढाणा गड सर करणारे. उत्तर 3. सूर्याजी मालुसरे. कोंढा गड सर करणारे सूर्याजी मालुसरे होते. 115. गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते. उत्तर 2. खरोष्टी. खरोष्टी लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते. 116. शिवरायाचा बाणा. उत्तर 2. सज्जन राखावे, दुर्जन ठेवावे. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेवावे हा शिवरायाचा बाणा होता. 117. अफजलखान सरदार. उत्तर 1. आदिलशहाचा. अफजलखान आदिलशहाचा सरदार होता. 118. पुरंदरचा किल्लेदार. उत्तर 2. मुराजी. पुरंदरचा किल्लेदार मुरारजी हा मोठा जिद्दीचा वीर होता. 119. शिवराके समुद्र किल्ले बांधले. उत्तर 3. विजयदुर्ग. शिवराके सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारखे समुद्र किल्ले बांधले. 120. स्वराज्य राज्याची प्रतिज्ञा. उत्तर 3. रायरेश्वर शिवालयात. शिवराके आपल्या सवंगड्या सांगतात रायेश्वराच्या शिवराज्यात स्वराज्याची प्रतिज्ञा आज्ञा. 121. शिवरायांची भिस्त. उत्तर 2. डोंगरी किल्ल्यांवर. शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवर जास्त भिस्त होती. 122. कोंढाणा किल्ल्या दिलेले नाव. उत्तर 2. सिंहगड. कोंढा किल्ल्या शिवरावे सिंहगड हे नाव दिले. 123. निजामशाहीचा वजीर. उत्तर 1. मलिक अंबर. निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. 124. शहाजीराजांना किताब कोणी दिले. उत्तर 4. आदिलशहा. शहाजीराजांना सरलष्कर व फर्जंद हे किताब आदिलशहाने दिले. 125. बाबाजीराजे भोसले पाटील. उत्तर 3. वेरूळ. बाबाजीराजे भोसले वेरूळ गावचे पाटील होते. 126. शिवरायांचे मेहुण्यांचे नाव. उत्तर 4. 100.